गाडी चढा नाही घ्यायला. कोल्हापूरवरून आजऱ्याला जाणार आहोत फक्त वडा खाण्यासाठी. मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये. तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल, आपण पहाटे 4 सव्वा 4च्या दरम्यान कोल्हापूर मध्ये पोहोचलो. माजलगाव ते कोल्हापूर हा प्रवास केला. टाइम बघा आता झालाय, आता 10 वाजले जवळजवळ. आणि आज आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते आजरा. त्या ठिकाणी मी एक वडा खाल्ला होता, तर त्या वड्याची आठवण आली मला. कोल्हापूरवरून आजऱ्याला जाणार आहोत फक्त वडा खाण्यासाठी. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, नक्की मजा येणार आहे आणि वडा पण तुम्हाला खूप आवडणार आहे. तर तसं पाहायला गेलं तर कोल्हापूर ते आजरा अंतर आहे जवळपास 95 किलोमीटर आहे. बघू शकता तुम्ही. आणि 2 मार्ग आहेत, एक आदमापूर मार्गे आणि एक निपाणी मार्गे. सकाळी आलो होतो तेव्हा खूप गर्दी होते, बसायला पण जागा नव्हती. गाडी लागली बघा मालवण, बार्शी आणि त्याची शेजारी लागली रत्नागिरी, लातूर. गाडीला पुढं काय आहे का नाही इथं बघा ना तुम्ही. ते पुढचं तुटलेलं आहे पण पूर्ण फक्त लोखंड दिसते त्याच्यामधलं. शिवाय पण सुरू झाली बरं का, कोल्हापूर पुणे आणि पुन्हा पुण्यावरून नाशिकसाठी सुद्धा शिवाय बस सुरू झालेली आहे. अजून प्रवास केला नाहीये मी या गाडीमध्ये. करायचा आहे होईल. तर ही आहे गगनबावडा मुरुम आणि पलीकडे लागली कणकवली लातूर. तिचा मार्ग बघा कोल्हापूर, सांगली, सांगोला, पंढरपूर, सोलापूर. फायनली मित्रांनो आली आपली गाडी आजरा. ही वेंगुर्लेला चालली. तर बराच वेळ झालं बसलो होतो. जवळजवळ तुम्ही पाहिलं असेल 10 वाजता आलो होतो आपण. आता वाजले 11. पण आपण कंटिन्यू ब्लॉग केलेला आहे. आपण पुण्यावरून लातूरला गेलो, लातूरवरून अंबाजोगाई, केज, माजलगाव आणि शेवटी माजलगाववरून कोल्हापूरला आलो पहाटे 4 वाजता. आणि आता पुढचा प्रवास सुरू आहे. तर कशा वाटते तुम्हाला आतापर्यंतची सिरीज कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अंतर आतापर्यंत आपण किती कव्हर केले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तुम्ही गाडी सगळी पॅक झाली, पूर्ण जागा नाही आहे मागे बसायला. नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे मी, इथं फक्त चहा घेतला होता. म्हणलं आपण तिकडे जाऊनच तो वडा खाऊया आणि जेवण पण बहुतेक तिथंच होईल माझं. पाहूया कसं होतंय, तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर गाडीचा बरोबर 11:30चा टाईम आहे, तर बघू शकता. मी या ठिकाणी जर आला कोल्हापूर स्टँडला, तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मला, ह्या 2 प्लॅटफॉर्मला तर जास्त तर कर्नाटक राज्याच्या गाड्या असतील ग्रेनवाल्या. जास्त बेळगाव, कारवार, गोकाक या ठिकाणी गाड्या जातात. इथून हे बघू शकता बेळगाव. आहे कागल आगाराचा डेपो. कागलमधून निघते आता आपली गाडी. निघण्याचा टाइम 12:03.
समोर गाडी आहे सावंतवाडी कोल्हापूर। तर मंडळी आता आलो आहोत आपण निपाणीमध्ये आणि मागाशी तिकीट दर सांगायचा राहिला होता। आपला कोल्हापूर ते आजरा तिकीट दर आहे 125 रुपये आणि सावंतवाडीपर्यंत तिकीट दर आहे 210 रुपये। तर आपल्या गाड्या या ठिकाणी लागतात। गाडी चढा नाही का याला एवढीच्या स्पीड ब्रेकरला असं म्हणलं कसं व्हायचं। दोन्ही साईडला आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर आहे आणि मधूनच फक्त कर्नाटकचा रस्ता राहतोय। हदलगा गावापर्यंत कर्नाटकची बॉर्डर आहे। इकडं पण इकडे आतमध्ये गडिंगला जातो रस्ता।
तर आता आपण आहोत उत्तूरमध्ये आणि उत्तूर बस स्थानक भारी आहे. इकडं गारगोटी आणि इकडं गडिंग्लज. सरळ आणि सावंतवाडी.
तुम्ही आल्या बसताना बघू शकता किती छान प्रकारे केलेलं आहे। तिथं बघा संपूर्ण सिमेंटचं केलेलं आहे, त्यामुळं चिखल व्हायची, पाणी साठायची शक्यताच नाहीये। जे बोललो होतो मी तुम्हाला की आपण स्पेशल गोष्टीसाठी आलो आजऱ्यामध्ये, तर ते हॉटेल बरोबर एसी स्टँड आहे जे आजऱ्याचं, त्याच्या समोरच हॉटेल नैनिताल म्हणून आहे। त्या ठिकाणी वडा खूप छान भेटतो, तर तो आधी आपण ट्राय करूया आणि ब्लॉगचा विषय आपण इथं संपूया। आणि नेहमी इथे गर्दी असते। तर मित्रांनो, हे बोललो होतो मी तुम्हाला, हा वडा जो वडा असतो आपला तो 2 भागामध्ये कट केला जातो, त्याच्याबरोबर तुम्हाला ही चटणी दिली जाते आणि ब्रेड पाव आणि खूप खाण्यामध्ये खूप छान लागतो। अगोदर मी टेस्ट केलेलं आहे, त्याच्यामुळं जर तुम्ही कधी आले या ठिकाणी आजऱ्यामध्ये तर नक्की ट्राय करा। कसा वाटला मग सुक्का वडा? त्याला सुक्का वडा म्हणतात। मला तो खूप आवडतो। जेव्हा पण मी आता पुन्हा कधी आजऱ्यामध्ये येईल तर नक्की ट्राय करेल, तुम्ही पण ट्राय करा। बाकी हे बघून घ्या तुम्ही, आजऱ्याचं बसस्थानक एकदम मस्तपैकी बनवलेलं आहे आणि बसायची पण छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे तुम्हाला इथं बसस्थानकामध्ये। स्टँडमध्ये बसस्थानकामध्ये काही म्हणा, आणि थोडासा पाऊस सुरू आहे, तर ब्लॉगचा आपण इथं एंड करूया आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। बाय बाय, सांगू जय महाराष्ट्र।